नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर स्वप्नील कुंभार. नमस्कार. गुड म्हणजे इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. मागच्या 3-4 वर्षापासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. त्यांचा आजपर्यंत हा कामाचा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते आणि भविष्यात हा प्रवास कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी इन्स्पिरेशन कोण होतं? ज्यांच्यामुळे तुम्हाला पण असं वाटलं, की मी पण एक सिव्हिल इंजिनिअर बनीन. तर कसा होता हा प्रवास? मूळ गाव आमचं त्या साईडला पाटण डेबड आमचं पुनर्वसन इकडं विटा साईडला झालंय. त्यानंतर अचानक बदल झाल्यामुळं परिस्थिती, आर्थिक नियोजन पण सगळं कोलमडलेलं होतं. त्या ह्याच्यात 2013 साली अ, 10वी माझी पास झाली. नंतर मग कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन मी बुधगाव वसंतदादा पाटीलला इंजिनिअरिंग पूर्ण केलं. इंजिनिअरिंग म्हणजे चांगल्या व्यवस्थित बऱ्यापैकी ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट असून मी बऱ्यापैकी चांगल्या पास होताना डिस्टिंक्शनमध्ये वगैरे असं बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे पास झालो. नंतर आता एक रोहित साहेब आहेत, त्यांच्या अशा मार्गदर्शनाखाली आम्ही छोटीशी पहिली साईट घेऊन आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. हं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या एक 10-15 आत्ता साईट पूर्ण झालेल्या आहेत बऱ्यापैकी. सुपरविजन, प्लॅनिंग वगैरे 3D मॉडेलिंग असं सर्व करून आता एक 4-5 साईट विथ मटेरियलच्या चालू आहेत. पलूस, विटा या भागामध्ये. बरोबर. मग हे करताना जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली साईट कुठली गेली? त्याची काय आठवण आहे का? की कशी केली? तेव्हा काय जबाबदारी होती? भीती वाटली का? शिक्षण नंतर कॉलेज झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये मी होतो जॉबलाच. 18-19 साली 19 मध्ये दिल्लीचे एक एन-जी-ओ होते सीड्स इंडिया म्हणून. त्यांच्या थ्रू 19ला पूर परिस्थिती निर्माण झालेली सांगली भागात पूर्ण. त्यांच्या अंतर्गत अंगणवाडीचे वगैरे रिनोव्हेशन, रेट्रोफिटिंगची पूर्ण कामं होती. मग त्यात वेगवेगळ्या वॉल जॅकेटिंग वगैरे अशा टेक्निक वापरून ती कामं पूर्ण केली होती. ती काम पूर्ण झाल्यानंतर ब्रेक झाला. म्हणजे त्यांचा जोपर्यंत टाइम पिरियड होता एक 6 महिने, 7 महिने तोपर्यंत नंतर तो टाइम पिरियड संपल्यानंतर माझ्याकडे तर काय काम नव्हतं. म्हणून असं एक कॉन्टॅक्टनं एक काम आलं होतं सांगलीमध्ये. एका आता कंपनीचं नाव घेत नाही त्याला मी. लेबर कॉन्ट्रॅक्ट केलं होतं आम्ही सेंटरिंगचं. त्याचा असा विषय झाला की काम गेलं निम्म्यात. फक्त कास्टिंग राहिलं होतं 1-2 तासाचं. आणि ते परमिशन नसल्यामुळे थोडा त्याच्यावर स्टे आला. त्याचं पहिल्याच कामाचं लॉस वगैरे झाला. सेम कंडिशन तशी गव्हर्नमेंट कामात झाली. त्याचं बिल काय अजूनपर्यंत काय लॉसमध्येच गेले. नंतर मग एक प्रायव्हेटची साईड मिळाली. हं, हं. जरा नवीन असल्यामुळं सुरुवातीपासून लॉस झाल्यामुळे त्या कामात पण सुरुवातीला पहिल्यांदा अ, म्हणजे लॉस तर झाला नाही. जेमतेम सगळे काम रिकव्हर झाले. पण तिथून पुढं एक आपल्याला आयडिया मिळाली, की बाबा काम किती खर्च जातोय, कसं जातोय, कशाप्रकारे काम केलं पाहिजे, किती प्लॅनिंग केलं पाहिजे आपल्या कामाला. म्हणजे कामात आळशीपणा करून अजिबात उपयोग नाही. आपल्याला जर कामाची गुणवत्ता किंवा कामामध्ये आपल्याला योग्य प्रॉफिट म्हणजे मटेरियलमध्ये कॉम्प्रोमाइज न करता जर आपल्याला कामाची गुणवत्ता ठेवली असेल, व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थित योग्य मार्केटला असलेला रेट घेऊन काम केल्यानंतर आपल्याला कामही प्रॉफिटमध्ये व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतं. बरोबर आहे. दुसरं आता या क्षेत्रात तुम्ही काम करताय या या भागामध्ये, तेव्हा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये खूप जास्त आहे. अकुशल कामगार आपण ज्यांना बरोबर. म्हणतो आणि अकुशल कामगारांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर त्यातनं धोका सुद्धा संभवू शकतो साईटला पण, कामाला पण. तर अशा वेळेला तुम्ही काय काळजी घेता? कशी हाताळता ती परिस्थिती? अनस्किल्ड कामगार जर असेल, तर एक तर आपले ज्याप्रमाणे आपलं बिल्डिंग ड्रॉइंग वगैरे झालेलं आहे, ते जे एक पहिल्यांदा मेजरमेंट असतील किंवा समजा स्टीलचे कटिंग लेंथ वगैरे असेल, एखाद्यानं आपण स्टँडर्ड फॉर्मॅट देऊन किंवा त्यांच्याकडून ते काम करून घेतो किंवा जोपर्यंत एक क्रिटिकल फेज असते कामाची किंवा कसं कटिंग लेंथ वगैरे चुकली, काय झालं, तर आपल्याला ते लॉसमध्येच जातोय आपण. ती कटिंग लेंथ म्हणजे त्याचं व्यवस्थित मेजरमेंट होईपर्यंत आपण तिथं साईडवर थांबून ते काम त्यांच्याकडून करून घेतो. या हं, प्रकारे आपण ते थोडंफार टॅकल करू शकतो. थोडा वेळ आपला जास्त जातोय बरोबर. काम. मगाशी तुम्ही जसे 2 अनुभव सांगितले ते पहिल्या काही कामावर स्टे हं. आला किंवा पुढच्या पण कामात कसेबसेच पैसे सुटले. तर मग त्याच्यावरचाच प्रश्न आहे, की मग काही कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. एवढ्याच बजेटमध्ये आता घरं आम्हाला बसवून द्या. पण मग अशा वेळेला ती इंजिनिअरची जबाबदारी असते, की खिशातनं पैसे घालायचे का ते बजेट आणि दर्जा हे दोन्ही साधून त्यांना कम्युनिकेशन करायचं. तर तुम्ही कशी हाताळता ही परिस्थिती? आम्ही म्हणजे
की पुढच्या येणारा जो क्लायंट आहे हम्म. त्याचं जे पार्टीचं बजेट आहे एक तर त्या प्रकारे आता आरसी फ्रेम स्ट्रक्चर आहे त्यामुळे आपण त्याला G+2चं 4-5 आपण कशा प्रकारे त्याचं काम करू शकतो. एक समजा एक बजेट कमी असेल त्या बजेटला मर्यादित आपलं स्क्वेअर फूट आपण एरिया कन्सिडर करतो हम्म. आणि त्या एरियामध्ये त्याची जी रिक्वायरमेंट पूर्ण होईल त्या पद्धतीचा एरिया आपण कन्स्ट्रक्शनला कन्सिडर करतो. हम्म. मग आपण त्याला त्यांच्या जो सुटेबल बजेटला आपला प्लॅन जो ड्रॉइंग तयार होईल उगाच आहे म्हणून काय 1000, 2000, 3000, 4000, 5000 असा काही एरिया पकडूनचा उपयोग होत नाही. त्यांचं जे बजेट आहे त्यांच्या स्क्वेअर फुटाला जो मार्केट रेट आहे कन्सिडर करून तर त्यांना त्यापेक्षाही कमी कोटेशन पाहिजे असेल मग आपण थोडं जरा डिटेल स्टडी करून एक ॲब्स्ट्रॅक्ट किंवा मेजरमेंट शीट करून बाबा कुठला आपण तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करू शकतो. आता उदाहरण इन केस गेलं तर आपण स्टँडर्ड रेटला गेलं तर आपण विथ मटेरियलच्या कामाला देताना सागवान चौकट वगैरे असं मेंडोवरचं वगैरे असतं ह्यामध्ये ह्या काय काय ठराविक आयटम आहेत त्यात आपण थोडं थोडं कॉम्प्रोमाइज करून एक 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 हायफाय क्वालिटी काय म्हणतात एक एक्स्ट्रा सुविधा देणारं लो क्वालिटीचं मटेरियल घालण्यापेक्षा एक स्टँडर्ड मटेरियल घातलेलं ते कधी पण चालतंय. त्याचं मेंटेनन्स कमी काय लाईफ पण त्याची एक चांगली राहते आणि प्रोडक्टची कॉस्ट पण कमी येते त्या पद्धतीत आपली. बरोबर. आता ह्याच्यापेक्षा एक वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय वाटतं कुठले क्षेत्र कुठले सेक्टर इथं आले पाहिजेत तर सांगलीचा सर्वांगीण विकास होईल पुण्या मुंबई सारखा? सांगलीचा आता काय झालंय सांगली जिल्हा म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची तशीच परिस्थिती आहे की जे कोणाचे ग्रॅज्युएशन झालं किंवा PG झाली किंवा समजा एखादा कोण 12वी नंतर करायचं झालं तर तो इथून एकतर पुणे मुंबई किंवा मेट्रो सिटीतच गेला पाहिजे. काहीतरी MIDC एरिया आता पलूचं जर उदाहरण घेतलं पलूच्या एरियामध्ये किर्लोस्कर एक कंपनी असल्यामुळे तिथला एरिया बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या पण चांगला आहे मार्केट पण त्यामुळे तिथं डेव्हलप झालंय. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे रोजगार माणसांना तिथं उपलब्ध होतो. अशा प्रकारे एक आपल्या आता कसं IT क्षेत्र जरा एक फॉर्म मध्ये आहे किंवा त्याला मार्केट आहे त्या पद्धतीच्या आपल्या एरियामध्ये थोड्या कंपनीज किंवा आता सिव्हिलमध्ये जरी म्हणलं इन्फ्राची कामं भरपूर चाललेत आता रोड इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आणि दुसरं म्हणजे आता बिल्डिंग प्लॅनिंग वगैरे जे त्यांनी BPMS वगैरे केलंय परमिशनला त्यामध्ये व्यवस्थितरित्या आपण थोडी सोप्या पद्धतीत ती गव्हर्नमेंटनं जर त्याची डाटा प्रोव्हाइड केला किंवा जास्त रिचेंज वगैरे सॉफ्टवेअर मध्ये करायला लागले तर मग त्याचा काय जरा इंजिनियर लोकांना त्रास होतोय ते जरा कमी केल्यानंतर आपण त्यातून करू शकतो. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलले पाहिजे समजा इथे IT इंडस्ट्री आणायची असेल सांगली सारख्या ठिकाणी तर शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? गव्हर्नमेंटनी आता एवढा आपला पण त्याचा काही अभ्यास वगैरे असं काही आपण म्हणू शकत नाही पण आपली एक मला मगाशी म्हटल्याप्रमाणे आता पण तुम्ही बघू शकाल की तुम्हाला माहित आहे की बऱ्यापैकी नॉन टेक्निकल किंवा टेक्निकल जर कॅडरमधून जरी शिक्षण झालं असेल तर एक साईड कोर्स 6 महिन्याचा वगैरे असं करून त्या स्ट्रीमला चेंज होतात. त्याच्यामुळं असे काहीतरी एक छोटे आता टोटल मेट्रो सिटी जाण्यापेक्षा एखादी पॅरेंट कंपनी आता केबल वगैरे कसे इथं एक प्लांट आहे पुण्या मुंबईला वगैरे प्लांट असे थोडे थोडे कमीत कमी जिल्ह्याच्या ठिकाणी जरी आपण प्लॅनिंग करून असं जसं आपण MIDC वगैरे च्या अंतर्गत इंडस्ट्रियल एरियाचं प्लॅनिंग करतो तशी आता ही ITI अशी एक इंडस्ट्री झाल्या त्याप्रमाणे आपण एक जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी एक असं एरिया वगैरे देऊन किंवा प्लॅनिंग करू शकतो की जेणेकरून MIDC जसं महाराष्ट्र औद्योगिक मंडळ जसं काम करतं त्या प्रकारे आपण काम करू शकतो. बरोबर आहे. पुढचं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स लावता किंवा काय गुणवैशिष्ट्य त्याची बघता आणि मग ठरवता की स्टील चांगलं आहे? स्टील मध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्याला आपली ग्रेड आपण ग्रेड सिलेक्शन करतोय त्याची TMT बार सिलेक्ट करतोय. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याची हार्डनेस डक्टिलिटी जास्त पण हार्डनेस नसावी बेंड करताना आपल्याला त्रास होतोय किंवा जास्त हार्डनेस आल्यानंतर ती क्रॅक जाते. हे डक्टाईल मटेरियल असल्यानंतर आपल्याला उपयोगाला पण बरं पडतंय आणि सर्व्हिस वगैरे चांगली असली डीलरची वगैरे तरी पण आपल्याला त्याचा फायदा चांगला होतोय.
दुसरं आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कधी आजपर्यंत आणि कसा होता तुमचा अनुभव? आयकॉन स्टील आपण वापरतोय. म्हणजे पहिल्यानंतर आपण राजुरी किंवा कलिका असंच वापरत होतो. नंतर आता आता आपण आयकॉनवर शिफ्ट झालोय. म्हणजे आपल्याला कसं बार बेंडिंग करताना 8 किंवा 6 आता जास्त करून क्रस्टनमध्ये कन्स्ट्रक्शन चालू झाल्यामुळं जी कॉलमसाठी जी स्टिरप्स वापरतोय आपण 6 वरून शिफ्ट होऊन 8 वर आलोय. जर आपल्याला ते बेंडिंग वगैरे करायचं म्हटल्यानंतर बऱ्यापैकी व्यवस्थित म्हणजे जास्त त्याला हार्डनेस नसल्यामुळे बेंड वगैरे व्यवस्थित होते बेंड. ओके. आणि दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये एखादा असा प्रोजेक्ट आहे का की ज्याच्यात काहीतरी काम करताना अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग? एवढा म्हणजे असा एकदम जास्त क्रिटिकल वगैरे पण असं काय नाही. नव्हतं. फक्त एक बिल्डिंगच्या हाईटचाच प्रॉब्लेम होता. इथं कडेगाव साईडलाच एक साईड चालू होती. आम्हाला बेसमेंटची हाईट जरा मॅच करायची होती. त्याला ग्राउंड फ्लोअरच्या वर आम्हाला 1-1.5 मीटर आणायचा होता. त्याच्यावरती आणायचा नव्हता. मग आम्ही फुटिंग सहित 1.5 मीटर कॅल्क्युलेट केली होती सगळी. पण तिथं खाली हार्ड खडक लागल्यामुळे आम्हाला तिथं काही करताच येत नाही. एक फुटिंग मारायला जवळपास आमचं ट्रॅक्टरचं जे ब्रेकर मशीन आहे हम्म. ते एक दिवस असं आमचं फुकटच गेलं. सकाळी एक दिवस फक्त एका दिवसात आमचा 4x4चा फक्त एकच खड्डा करून झाला. त्याच्यानंतर मग एक काय झालं होतं, रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे शेजारी आम्ही तिथं ब्लास्टिंग वगैरे काही करू शकत नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही एक मोठं 210चं मशीन बोलवलं आणि स्टेप फुटिंगच्या ऐवजी सगळं मॅट फुटिंग करून ते आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण केला. ओके. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? क्षेत्र सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र हे फार मोठं आणि वास्ट आहे की त्याच्या ब्रांचेस जवळपास एक 10-11 म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे असा एकच हा विषय राहत नाही की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतर्गत येतो. यामध्ये येताना तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग किंवा तुम्हाला काय करायचं, बिल्डिंगमध्ये जायचं आहे, रोड इन्फ्रामध्ये जायचं आहे किंवा टनेलिंग प्रोजेक्टमध्ये जायचं आहे किंवा ड्राफ्टिंगमध्ये जायचं आहे, डिझाईनमध्ये जायचं आहे, स्ट्रक्चरमध्ये जायचं आहे, एन्व्हायरमेंटल वगैरेमध्ये जायचं आहे, जिओलॉजीमध्ये जायचं आहे. ह्या असंख्य गोष्टी आहेत. तुम्हाला फक्त कॉलेज पिरियडमध्ये असताना तुम्ही प्लॅनिंग किंवा अदर सोर्स म्हणला तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या IAS इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, MPSC थ्रू जे आपल्या एक्झिक्युटिव्ह वगैरेच्या पोस्ट होतात किंवा सरळ सेवेअंतर्गत ज्युनियर इंजिनियर बाकीच्या जागा होत्या, त्या पण एक तिकडेही चांगला स्कोप आहे असं मला वाटतं. जर प्रॉपर प्लॅनिंग आलं बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा विथ मटेरियल अशा कॉन्ट्रॅक्टरमध्ये येत असाल तर प्रॉपर प्लॅनिंग, वेळ आणि काही हलगर्जीपणा न करता तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला यश हे 100% मिळणार म्हणजे मिळणारच. अच्छा, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर स्वप्नील कुंभार आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की आधी तुम्ही प्लॅन, जसं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन महत्वाचा असतो, जसं तुमच्या प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करिअरचा प्लॅन करा आणि नंतर त्यामध्ये तुम्हाला हव्या त्या क्षेत्रात जावा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.